आले ना पण ते गट आपण ते ऐका ना तुम्ही 69 गट पळाले ना टोटल ते 69 लोकांतो 69 पळाले का अर्थ कोणते झाले का 68 गट या ठिकाणी पळालेले आहे ते 68 गट विजय त्याचे त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे त्यांनी सगळ्यांनी एकमताने बैलवाल्याने सांगितलं तुम्ही उद्याला पळायला तयार आहे जर तयार असेल तर उद्या मैदान होईल नसेल जेवढं बक्षीस आहे तेवढं डिवाइड त्यांना होईल सगळं बक्षीस ऑल हा आणि जेवढ्यांचे गट बाकी आहेत त्यांना त्यांच्या पावतीचे पैसे रिटर्न भेटून जातील आम्हाला काही पळवण्याची काही नाही मैदान झालं नाही झालं जेवढे बक्षिसाची जी रक्कम आहे गटपात जेवढे झालेले तेवढ्यांना ते बक्षिसाचे सगळे डिवाइड बाय होईल प्रत्येकाला तेवढे पैसे वाटायला येतील जो येतील ते बघा सगळ्याला नम्रतेची विनंती आहे तुम्ही लेकर सारखं जपता चित्रपाल तुमच्या जनावराला जरी तर एखाद्याचा बैल फाटाळा काही प्रॉब्लेम आले एका गटाला जर 5,000 आले तर ज्या गटात सामना आहे त्यांनी 45,000 घ्यायचे ऐका ना ज्याचा सामना आहे का त्याला पण 5,000 देऊन टाकाय बरं ठीक आहे चला सामनावाल्याला पण 5,000 मिळेल काय जे वाटायला येतील ती हे उदाहरण सांगितलं आपण हा समजा जे एका गटावाल्याला जर 5,000 येत असेल आणि त्याच्यात सामना असेल तर कमिटी 10,000 देईल त्या जागेवर काय चालू आहे पण पैसे कोणाचं हे डोक्यातून काढून टाका सगळ्याला पैसे वापस भेटतील तुम्ही जर मसाला नाही केला तर आम्ही इथंच जागेवर तुम्हाला पैसे देतो नाही तर फोन पे ला देतो कोणाचा 1 रुपया राहणार नाही प्रत्येक गट पासवाल्यांनी फक्त आपल्याकडे रेकॉर्ड आहे आपल्याकडे सगळे रेकॉर्ड त्यांची काही आवश्यकता नाही आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या फक्त मैदान भरवायचं म्हणून भरवायचं नसतं तर तुमच्या हिताचा निर्णय आज आयोजक कमिटीने घेतलाय कारण प्रत्येक मैदानात आम्ही असतो ज्या ठिकाणी सामना होतो त्या गटाला जेवढे पैसे वाटून येतात ती कमिटी तिथे डिवाइड करून देते परंतु आज एकमेव कमिटी माझ्या डोळ्याने पाहिली अशी माझ्या आतापर्यंतच्या करिअर मध्ये की त्यांनी सांगितलं जेवढे वाटायला येतील तेवढे त्या गटाला मिळतील 2 ते 3 सामने तुमच्या हिताचा निर्णय झाला सगळ्यांचा त्यामुळे आयोजक कमिटीचा तमाम बैलगाडी मार्गाकडून या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मी माझ्या वतीने मानतो चला सगळ्यांना पैसे भेटून जातील काहीच काळजी करू नका आणि काही म्हणणं असेल बैलवाल्यांचं तर बिलकुल तुम्ही येऊन बोला आणि तुम्ही सांगा आम्हाला तुमच्या बैलवाल्यांना दुखवण्याची आमची अजिबात इच्छा नाही हा पण शेवटी कसं आहे कोणाचं काय बोलणं आहे त्या बैलवाल्याने वरती यायचं बोलायचं शेवटी ते असं नाही व्हायला पाहिजे का ते बोलले ना आम्ही ऐकलं बरं आम्ही तुमच्यावर हा निर्णय लादित नाही तुम्हाला मान्य असेल तरच घेतो तुम्ही म्हणलं तर आमच्या आता बी तयारी उद्या पळा आणि तुम्हाला जर लय धावसा असेल तर आता बी पळा मग आम्ही कशाला आता आम्ही ते पैसे द्यायचे आमची मानसिकता आहे ना ऐका ना आमचं म्हणणं काय आम्ही दिला निर्णय हा बैलवाल्यांना मान्य पाहिजे कैलास भाऊ प्रथमतः सर्व बैलगाडा मालक चालक यांचं खरोखरच आभार आहे कारण की ज्या पद्धतीने हिंदकेसरी मैदानामध्ये सर्वांनी सहकार्य केलं महाराष्ट्र भरातून या ठिकाणी बैलगाडा मालक चालक उपस्थित राहिले आणि चांगला प्रतिसाद देऊन या ठिकाणी चांगलं मैदान घडवलं आणि पुन्हा एकदा तीच वेळ तोच प्रसंग आजच्या मैदानात देखील आला होता तीच वेळ एकदा करून दाखवायची आली होती एक पारदर्शक मैदान कुठेतरी म्हणजे चाललं होतं पण वरुण राजाने हजेरी लावली आणि दमदार हजेरी लावली त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा हिरमोड झाला पण कौतुक करावं तितकं कमी बैलगाडा मालकांचं एक मोठा प्रतिसाद पुन्हा एकदा तुम्ही दिला आणि सगळ्या आयोजक कमिटीला तुम्ही सहकार्य केलं आणि आयोजक कमिटीने देखील तुमच्या हिताचा विचार या ठिकाणी केला पुनश्च तुमचं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक चालक यांचं या ठिकाणी आलेल्या सर्वांचा आभार